हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहे तुम्ही सगळे? ठीक आहे ना? तर गाईज बघा मी आज काय बनवणार आहे. आज बनवणार आहे मी बनपाव पिझ्झा. कारण आज जे आहे रामनवमी आणि रामनवमी तर्फे तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर गाईज मी का बनवणार आहे, कारण मी आज जेवण बनवलं नाही तर मग म्हटलं काहीतरी बनवावं, मतलब काही खायला भूक लागली तर काहीतरी झटपट बनवायला आपल्याला पाहिजेच. तर मी नंतर स्वयंपाक करणार आहे, तर म्हणून म्हटलं चला पिझ्झाच बनवून घेऊया. बनपाव तर फ्रीजमध्ये पडून हे काढलं आहे मी, तर कसं बनवायचं बघा. मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. जे काही सामान आहे माझ्याकडे आहे पिझ्झाचं, पण मी काही वेगळं याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर गाईस तुम्ही बघा मी कशी ॲड करणार आहे, कशी बनवणार आहे. आणि हे बनपाव आहे, असा साधा पाव नाही आहे, त्याचा मी पिझ्झा बनवणार आहे. ब्रेड पण नाही आहे, हे गोड पण नसतं, याच्यामध्ये चेरी असतं, तरी पण मी याच्यामध्ये बनवणार बघा. आणि खूप गोड खट्ट मिठ्ठ तिखं असं बनणार आहे. तर गाईच मी आता चालू करणार आहे बनवायला. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे काय काय लागणार आहे. हे बघा माझ्याकडे आहे मायोनीज, हे बघा. त्याच्यासोबत आहे चिली फ्लेक्स, त्याच्यासोबत आहे ऑरिगो. आणि खास करून मी काय यूज करणार आहे त्याच्यामध्ये, मी सॉस नाही तर कोल्हापुरी ठेचा यूज करणार आहे. तर कोल्हापुरी ठेचा आणि तिखट आणि चमचमीत लागणार. आणि सोबत आहे बटर आणि चीज, हे बघा. आणि थोडंसं लसूण मी गार्लिक केलं आहे बघा, त्याच्यावर लावायला. त्यांनी पण खूप छान टेस्ट येणार आणि खायला मजा येणार. तर काही चला करूया चालू. पहिले मी घेतला आहे बनपाव, याले करून घेत आहे मी कट. हे बघा 2 कटा लावले आहे. याचा पूर्ण मी याच्यामधून मध्ये 4 भाग करणार आहे बघा. असं मध्ये मी 2 कट केला आहे आणि याच्या पण मध्ये मी 2 कट करणार आहे. हे बघा. तर काही इथे झाले आहे 4 कट. हे बघा. आता 4 कट झाल्यावर याच्यामध्ये मी काय करणार आहे, याच्यामध्ये लावणार आहे मी चम्मचनी. पहिलं ठेचा, हे बघा ठेचा लावणार आहे. वाव, मिरचीचा ठेचा आणि तोंडाला पाणी नाही येणार. हा ठेचा जो आहे चपाती भाकरी सोबत पण खाऊ शकतो, पण मी पिझ्झा बरोबर खाणार आहे. तुम्हाला कसं वाटतं तुम्ही करा, काही हरकत नाही. हे बघा हा मिळतो, इझिली मिळून जाते. हॉटेल मिठाईच्या दुकानांमध्ये असते, ही तुम्ही घेऊ शकता विकत घरी खायला. बघा जास्त तुम्हाला तुमच्याप्रमाणे तुम्हाला कसं तिखट लागते कसं लागते त्याप्रमाणे लावा. हे बघा मी लावला आहे. आता मी लावणार आहे याच्यामध्ये थोडा, हे बघा मी तुम्हाला तर सांगितलंच आहे ना, व्हेज मायोनीज. हे बघा मायोनीज याच्यामध्ये मी आता वरून हे लावून देणार आहे. हे बघा लावलं आहे. अशाप्रमाणे तुम्ही पण लावा. लावून दिसत आहे. आता इझिली मी याचं झाकण बंद करून ठेवणार आहे. हे बंद करून ठेवणार आहे कारण पसारा नको किचनमध्ये. याच्यामध्ये टाकणार आहे मी चिली फ्लेक्स. हे बघा वरून चिली फ्लेक्स टाकला आहे. आणि हा जो आवाज तुम्ही ऐकताय हा बापड्याचा आवाज आहे. बावडाला खूप झालं. याच्यावर तुम्ही चिली फ्लेक्स टाकू शकता. बघा मी पण टाकलं, नाही टाकलं तर ठेचा असेल तर काही हरकत नाही, पण मी टाकत आहे कारण मला आवडतं. याच्यामध्ये आवाज नाही करू बेटा. याच्यामध्ये ऑरिगो पण टाकणार आहे, हे पण टाकलं आहे. आता काहीच मेन चीज आहे, चीज. बघता मी चीज जे आहे काढलेलं आहे पॅकिंगमधून. आता याच्यामध्ये मी याने गार्लिक करत आहे बघा. याने काय असतं पुन्हा मस्त टेस्ट येते खायला आणि मज्जा येते. बाबडाचा हात सुटसूटून बाबडाला वाटतं मम्मा काय बनवत आहे, तर मम्मा बनवत आहे बेटा तुझ्यासाठी पिझ्झा खाशील का तू? पिल्लू पिझ्झा खाशील मम्माच्या हातचा. आणि जे लास्टमध्ये मी लसूण गार्लिक केलं होतं ते वरून सोडत आहे. आपल्याकडे 2-4 कळ्या असल्या लसणाच्या तरी तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी हरकत नाही, पण ही मी टेस्ट यासाठी टाकते. आणि गाईज
आता जे आहे मी ना ठेचा टाकला होता त्याच्यामध्ये होतं ऑलरेडी मीठ, तर मी मीठ नाही टाकणार आहे, मी असंच ठेवणार आहे. आता मी गॅस ऑन करून, हे बघा मी गॅस ऑन केली आहे आणि हे आपला बघा पिझ्झा रेडी आहे. तर आता मी इथे एक एक ठेवणार आहे. हे बघा, वाव, एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. आणि याच्यामध्ये सोडणार आहे मी बटर बटर बटर. हे बघा, आता तर भरपूर मजा येणार आहे खायला. मी सोडलं आहे बटर, झालं संपलं आहे. अर्ध होतं ते देते टाकून. हा बेटा, याच्यावर ठेवणार आहे मी झाकण. आता याने बनू देणार आहे मी मस्तपैकी, पकू देणार आहे आणि मग तर तुम्हाला माहितीच आहे खाणं. चला तर गाईस, बघूया हे बनल्यानंतरच भेटूया. याच्यावर मी खाणार आहे आता थोडा चिली फ्लेक्स टाकून आणि मजा करणार आहे. की बघा किती छान झाला आहे मस्त पिझ्झा. खूपच बढिया झालाय. लवकर कोण बनवणार नसतं, टेस्टी तर खूपच झालाय. मस्त मीठा तिखा अलगच स्वाद आहे मस्त. तुम्ही पण घरी बनवा नक्की. तर गाईस चला असंच बनवा, असंच खा, मस्त स्वस्त राहा, खात राहा, मस्त राहा. तर काही सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा आणि माझे व्हिडिओ बघा आणि बनवा पण खा पण. चला बाय बाय.